आफ्टरनून आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, काल जो मी ग्रामीण आशा स्वयंसेविकेकरता डायरी भाग 1 याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला होता. तर त्याखाली बऱ्याच आशाताईंनी कमेंट करून पाठवलं की ताई भाग 2ची डायरी कशाप्रकारे भरायची किंवा कशाप्रकारे लिहायची याबद्दलचे व्हिडिओ बनवा. तर या डायरीमध्ये म्हणजे बरेच रजिस्टर आहेत की ज्याविषयी सांगण्यासारखं आहे किंवा कशाप्रकारे भरायची याबद्दलचे व्हिडिओ मी बनवणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपण जे सर्वात महत्त्वाचं काम करतो म्हणजे जन्म आणि मृत्यूची नोंदणी. तर हे जन्म मृत्यूचं रजिस्टर या आशा डायरीमध्ये कशाप्रकारे लिहायचं किंवा कोणकोणते कॉलम किंवा कोणकोणती माहिती आपण मिळवून हे रजिस्टर फिलअप करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहे आशाताई, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा, म्हणजे त्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे बनवता येतील. तर बघा, अशा प्रकारे ही ग्रामीण आशा स्वयंसेविकेकरता भाग 2ची सन 2025-26साठीची डायरी आहे. इथं आपण आपलं नाव वगैरे टाकायचं आहे. तर या डायरीमध्ये जे काही पहिलं रजिस्टर आहे तर हे असणार आहे जन्म रजिस्टर. तर जन्म झालेल्या बालकांची यादी आपण कशाप्रकारे काढायची हे पण, आणि मृत्यू रजिस्टर हे आपण पाहणार आहोत. तर मृत्यू रजिस्टरमध्ये 5 प्रकारे मृत्यूंची नोंदणी आपण करायची आहे. उपजत मृत्यूची माहिती, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालमृत्यूची माहिती, कार्यक्षेत्रातील 5 वर्षावरील सर्व मृत्यूची सविस्तर माहिती आणि 15 ते 49 वयोगटात मृत्यू झालेल्या महिलांची माहिती. तर सुरुवातीला आपण जन्म रजिस्टर बघूया की कशाप्रकारे हे जन्म रजिस्टर आपण भरायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जन्म रजिस्टर, जन्म झालेल्या बालकांची यादी आपण कशाप्रकारे काढायची आहे. तर इथं बघा, सुरुवातीला अनुक्रमणिका असणार आहे. इथं 1, 2, 3 पासून हे डायरी सुरू होणार आहे. तर इथं बालक आणि आईवडिलांचे नाव, या ठिकाणी बालक किंवा आईवडिलांचे नाव इथं लिहायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख, जन्मठिकाण म्हणजे त्या बालकाची जन्मतारीख, जन्मठिकाण आणि त्याचं जन्मतःच वजन. ज्या काही आपण HbA1c व्हिजिट असतील तिथं देखील त्याचं वजन वगैरे विचारून घेतो की जन्मतःच किती वजन भरलेलं आहे, किंवा जे काही इतर बालके असतील त्यांचं देखील जन्मतः जे काही वजन भरलेलं असेल ते आपण इथं नोंदणी करायची आहे. म्हणजे जन्म झालेले स्त्री आहे की पुरुष, की मुलगा की मुलगी हे देखील इथं मेन्शन करायचं आहे. इथं तुम्ही MF लिहिलं तरी चालतंय किंवा पुरुष स्त्री असं जरी लिहिलं शॉर्टमध्ये तरी चालत आहे. जन्मजात व्यंग असल्यास त्याचा प्रकार, म्हणजे जर समजा त्या जन्म झालेल्या बालकामध्ये काही व्यंग असेल तर ते इथं मेन्शन करायचं आहे आपण, की फाटलेले ओठ वगैरे आहेत का, दुबंगलेले टाळू वगैरे आहे का, अशा प्रकारचं जे काही जन्मजात व्यंग आपल्याला HbA1c व्हिजिट अंतर्गत जर दिसलं तरी, किंवा आपण JSYच्या लाभासाठी जे काही लाभार्थी घेऊन ज्या काही जन्माच्या वेळी तिथं उपस्थित असलो व तिथं जर आपल्याला काही त्या बालकामध्ये व्यंग वगैरे आढळलं तर ते देखील इथं लिहायचं आहे. त्यानंतर HbA1c पुनर्भेटी दिल्या का, म्हणजे HbA1cच्या पूर्ण भेटी दिल्या का. तर आपण त्या बाळाला HbA1cच्या ज्या पूर्ण भेटी असतात, 7 भेटी ज्या काही आहेत किंवा 6 भेटी आहेत, जर प्रसूती हॉस्पिटलमध्ये झाले असेल तर त्या व्यवस्थितरित्या दिल्या आहेत का हे इथं भरायचं आहे. तर अशा प्रकारे जन्माचे रजिस्टर किंवा जन्म झालेल्या बालकांची यादी अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी भरायचे आहे. तर त्यानंतर आहे ते म्हणजे मृत्यू रजिस्टर. तर त्यातील पहिला घटक जो आहे म्हणजे 2.1 उपजत मृत्यूची माहिती, म्हणजे जे काही उपजत मृत्यू आपल्या जर भागात झालेला असेल तर ते कशाप्रकारे भरायचं किंवा कुठले कॉलम करायचे आणि कशाप्रकारे माहिती मिळवायची. बघा, सुरुवातीला अनुक्रमणिका असणार आहे. इथं मातेचं नाव लिहायचं आहे. माता जोखमीची असल्यास कारण, आता आपण जे काही ANC रजिस्ट्रेशन करतो तर त्याच वेळेस ती माता जोखमीची आहे का हे देखील आपल्याला आपण तिचं नोंदणी वगैरे केलेली असते. तर अशी जर माता जोखमीची असल्यास तिचं कारण वगैरे लिहायचं आहे. त्यानंतर उपजत मृत्यूची तारीख लिहायची आहे, म्हणजे उपजत मृत्यू ज्यावेळेस झालेला आहे तर त्याची तारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे. लिंग स्त्री किंवा पुरुष, म्हणजे जे बाळ उपजत मृत्यू पावलेला आहे तर ते स्त्री आहे की पुरुष हे देखील इथं लिहायचं आहे. त्यानंतर प्रसूतीचं ठिकाण, म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असो किंवा PSC SC किंवा काय आपलं कॉटेज वगैरे असेल तर या ठिकाणी कुठं तिचं प्रसूतीचं ठिकाण असेल तर ते इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर प्रसूतीचा प्रकार नॉर्मल आहे की सिझेरियन,
हे देखील इथं आपण व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. आणि उपजत मृत्यू फ्रेश ऑर बघा आता अशा प्रकारे मॅकार्टेट तर हा उपजत मृत्यू नेमका कशा प्रकारचा आहे ते देखील इथं नोंदणी करायचं आहे. तर त्यानंतर ही उपजत मृत्यूची माहिती झाल्याच्या नंतर पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर जे काही दुसरा टॉपिक आहे की ज्या अंतर्गत आपण मृत्यूची नोंदणी करतो, तर 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालमृत्यूची माहिती देखील आपण या रजिस्टरमध्ये भरायची आहे. तर बघा अनुक्रमणिका, बालकाचं नाव, जन्मतारीख, म्हणजे समजा बालक जर 0 ते 5 वर्ष वयोगटातील 5 वर्षाच्या आतला असेल तर त्याचा जर मृत्यू झाला तर ती बालमृत्यूची नोंदणी आपण इथं करायची आहे. जन्मतारीख किती आहे किंवा जन्मतःच त्याचं वजन किती, स्त्री आहे की पुरुष, मृत्यूची तारीख आणि मृत्यूचं ठिकाण किंवा मृत्यूचं कारण वगैरे काय आहे, त्याला आपण संदर्भ सेवा दिली होती का, संदर्भ सेवा कोठे दिली होती, आशेने दिलेल्या HbA1c किंवा HbA1c भेटींची संख्या, म्हणजे जे काही HbA1c 42 दिवसापर्यंत आपण भेटी देतो तर त्यात सर्व दिलेल्या आहेत का त्याची संख्या, आणि त्यानंतर ज्या काही आपण 3, 6, 9, 12, 15 महिन्यांपर्यंत HbA1cच्या भेटी देतो तर ह्या किती भेटी आपण त्या बालकाला दिल्या होत्या या इथं आपण भरायच्या आहे. तर अशा प्रकारे हे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालमृत्यूची माहिती आपण या रजिस्टरमध्ये लिहायची आहे. तर त्यानंतर बघा कार्यक्षेत्रातील 5 वर्षावरील सर्व मृत्यूंची सविस्तर माहिती, म्हणजे आता जे काही इतर मृत्यू होतात की जे 5 वर्षावरील असतात तर त्याची सविस्तर माहिती आपण इथं व्यवस्थितरित्या भरायची आहे. तर बघा इथं काय करायचं आहे आपल्याला, मृत व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे, स्त्री की पुरुष आहे, मृत्यूचं ठिकाण, मृत्यूचे दिनांक आणि कारण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण लिहायचं आहे, त्या व्यक्तीचा आधार क्रमांक आणि त्याला कुठला आजार वगैरे होता हे देखील इथं मेन्शन करायचं आहे. तर हे झालं कार्यक्षेत्रातील 5 वर्षावरील मृत्यूची सविस्तर माहिती. तर त्याच्या पुढे जाऊन अजून मृत्यूच्या रजिस्टरमध्ये आपण इथं बघा काय करायचं आहे, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तर या टॉपिक अंतर्गत आपल्याला आशांना जास्त कार्य करावं लागतं. तर बघा इथं 15 ते 49 वयोगटातील मृत्यू झालेल्या महिलांची माहिती, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. याची माहिती आपण व्यवस्थितरित्या एकत्रित करायची आहे. यासाठी आपल्याला पैसे देखील मिळतात. तर बघा महिलेचे नाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे आणि मृत्यूची तारीख आणि मृत्यूचं ठिकाण आणि मृत्यूचं कारण. तर मृत्यूचे जे काही रजिस्टर आहे तर त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, लिंग, वय आणि मृत्यूची दिनांक, बालक असेल म्हणजे उपजत मृत्यू असेल किंवा 0 ते 5 वयोगटातील मृत्यू असेल तर त्या ठिकाणी जन्मदिनांक, म्हणजे प्रसूतीचा प्रकार वगैरे हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही माहिती आपण व्यवस्थितरित्या व्हिजिट देऊन किंवा विचारून वगैरे व्यवस्थित या रजिस्टरमध्ये नोंदवायचे आहे. तर अशा प्रकारे हे जे काही आशा डायरी भाग 2 आहे तर त्यामध्ये जन्म आणि मृत्यूचं रजिस्टर कशा प्रकारे भरायचं तर याबद्दलचा हा व्हिडिओ होता. तर या डायरीमध्ये अजून बरेच रजिस्टर आहेत तर ते कशा प्रकारे बनवायची याबद्दलचा व्हिडिओ उद्या मी टाकणार आहे. तो देखील तुम्ही नक्की पाहून घ्या. ते देखील व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद ताई.